श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदराच्या प्रस्तावित विस्तारीकरणाला पारंपरिक मच्छीमारांनी कडाडून विरोध केलाय। सोमवारी 17 ऑगस्ट रोजी कर्लास येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने जनसुनावणी घेण्यात आली होती। दिघी, तुरुंबाडी, राजपुरी, आगरदंडा, एकदरा, आदगाव, नानवली, कुडगाव, साळवली यांसह मुरुड तालुक्यातील परिसरातून हजारो मच्छीमार या जनसुनावणीला उपस्थित होते। दिघी बंदराची सध्याची माल हाताळणी क्षमता सुमारे 23.65 दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष असून ती वाढवून 140 MMTPA करण्याचा प्रस्ताव आहे। या विस्तारीकरणामुळे पारंपरिक मासेमारीची ठिकाणे, माशांची पैदास होणारी क्षेत्रे आणि समुद्री परिसंस्थेवर परिणाम होण्याची भीती मच्छीमारांनी व्यक्त केली। बंदर विकासाच्या नावाखाली रोजगाराची आश्वासने दिली जात असली तरी पिढ्यानपिढ्या सुरू असलेला मासेमारी व्यवसाय धोक्यात येणार असेल तर अशा विकासाला विरोध राहणार अशी भूमिका मच्छीमारांनी घेतली। प्रकल्पाच्या सादरीकरणाच्या सुरुवातीलाच मच्छीमारांनी घोषणा देत तीव्र विरोध दर्शवला। प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास करून स्थानिकांच्या उपजीविकेचे संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आली।